शेतीवरील जबरी लूटमार व घरफोडी उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 2 वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत घरफोडी व शेतवस्तीवरील जबरी लूटमार प्रकरणी आरोपींना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे। या कारवाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे। पेठ पोलीस ठाणे हद्दीतील विकाडी शिवारात डिसेंबर 2024 मध्ये घडलेल्या घरफोडी प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 66,100 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवत गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कमलेश लहानू वाहन, वय वर्ष 22, तालुका सुरगाणा व दिगंबर भागवत कहाळे, वय वर्ष 25, राहणार नाशिक यांचा समावेश असून त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली आहे। त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल व काही सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। दरम्यान दिंडोरी तालुक्यातील शेतवस्तीवरील जबरी लूटमार प्रकरणातही पोलिसांनी मोठी कारवाई करत 7 जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। 23 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी शेतवस्तीवरील घरात घुसून दाम्पत्य व त्यांच्या मुलाला मारहाण करत गंभीर जखमी केले व सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेली होती। या प्रकरणात तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुलीही देण्यात आली आहे। त्यानुसार बापूशा काळे यांच्यासह एकूण 7 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत। यातील 3 आरोपींना आधीच अन्य गुन्ह्यात अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी बापूशा काळे याला विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे। ही टोळी सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या यशस्वी मोहिमेमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।